जुन्या वाड्यात नरशानं तळ दिला होता. रोज सकाळी दुपारी कोंबडी कापून जेवण तयार होत होतं. बँकेतून रक्कम आणतो म्हणून मुनिमजीनं दडी मारली होती. गुंड्याच नरशाची उठबैस करीत होता. करीम, रामू यांना नरशाच्या अस्तित्वाचा ठाव ठिकाणा नव्हता. नरशा आला आणि रक्कम घेऊन गेला असंच त्यांचं मत झालं होतं. परंतु नरशा आल्याची भूमिका गावात उठलीच होती. दुपारचे जेवणच झाले होते. भरपूर जेवून नरशा माडीवर विश्रांती घेत होता. खाली गोपाळराव बसून काहीतरी लिहित होता. आपण मुनिमजीची वाट पाहत असल्याचे भासवीत होता. सरकार, घात झाला, गोविंदराव भिडे धापा टाकीत येऊन म्हणाला. तो नरशा येळापुरात आल्याची बातमी आहे. अगदी खास बातमी आहे. शक्यच नाही, गोपाळराव खेकसला. भिडे म्हणाला, सरकार, माझं खोटं ठरणार नाही. मी म्हणतो नरशा येळापुरात नाही. भिडे, तुम्ही गप्प बसा. गोपाळरावानं माडीवरचा कानुसा घेऊन भिडेला दम भरला. पण भिडेनं ऐकलं नाही. त्यानं खसकन खिशातून पंचांग बाहेर काढलं आणि नरशा कुठं आहे हे तो पाहू लागला. पानचाळीत स्वतःशी बोलू लागला. अरे चोरा, हरामखोरा, नरशा कुठं दडी मारली आहेस रे बेट्या? आणि ही भिडेची बडबड ऐकून गोपाळराव घाबरा झाला आणि नरशा माडीवरून हळूच खाली आला. त्यानं एकच पण जोरदार लाथ भिडेच्या पाठीत हाणली. तसा भिडे दूर फेकला गेला. दुसरी लाथ बसणारच होती, पण गोपाळरावानं मध्ये पडून भिडेला वाचवला. क्षणात भिडेनं नरशाच्या पायावर लोटांगण घातलं. हुडहुडी भरून हात जोडून म्हणाला, क्षमा करा, चुकलं माझं. नरशा शांत झाला. भिडे पळाला. सूर्य मावळतीकडे फिरला आणि मुनिमजी हजर झाला. 1000 रुपये गोपाळरावापुढे ठेवून म्हणाला, बँकेत गडबड आहे, मला फक्त 1000 रुपये मिळाले. ते घेऊन गोपाळराव म्हणाला, नरसू, तूर्त हे 1000 रुपये घेऊन जा आणि केव्हाही येऊन जा. आता हे घर तुझं आहे. 1000 रुपये आणि गोपाळरावांनी केलेला तो आदर सत्कार यानं नरशा पूर्ण भारावला होता. तो 1000 रुपये घेऊन निघणार तोच रामू आला आणि नरशाला पाहून दचकला. गोपाळराव ओरडला, राम्या, का आलास? पळ. तसा रामू परत पळत गेला. नंतर आपण 8 दिवसात परत येऊ असं सांगून नरशानं निरोप घेतला. आपण एका ढाण्या वाघाला दावं लावलं असं गोपाळरावाला वाटू लागलं. आम्ही लवकर तुझ्या भेटीला येऊ, तयार राहा. हा नरशाचा सांगावा आल्यापासून गुणाला अन्न गोड लागत नव्हतं. तिचा जीव वाराहुरा झाला होता. ती स्वतःच्या सावटालाही बुजत होती. कुठं फिरकत नव्हती की कुणाशी बोलत नव्हती. आपल्यावर पुन्हा एक भयंकर संकट येणार. एकटा मल्ल्या होता, तर त्यानं आपली ती तशी ओढताण केली आणि आता तर मल्ल्याला नरशाची जोड मिळाली आहे. त्याच्या मागं नरशाची हत्यारं आहेत आणि नरशाला हा खोरा चळचळ कापत आहे. जर तो नरशा खरंच मला भेटण्यासाठी आला तर भयंकर वाईट होईल. इकडेही हत्यार आहेत, पण शेवटी रक्तपात अटळ. तो कसा टळणार? नरशाला कोण रोखणार? आणि तो तर आता गोपाळरावाच्या वाड्यात येऊन 2 दिवस राहून जात आहे. त्याला या गावात दडण मिळाली आहे, आधार मिळाला आहे आणि हा गोपाळरावच त्याला माझ्या घरची वाटही दाखवल. मग अखेर दोन्हीकडची माणसं कटून मरणार. त्या दिवशी मल्ल्याला कड्यावरनं उडी घ्यावी लागली. माझी अब्रू वाचली, कारण मल्ल्या एकटा होता. पण हा नरशा काही एकटा नाही. मल्ल्यानं पुन्हा सूड घेण्यासाठीच नरशाला चितवलं आहे. मूळचा निखारा मल्ल्यानं वारा घालून फुलविला आहे. तो जळत राहणार आणि हा माझा सुखी संसार जळून राख करणार. काळीज नसलेली माणसं वाटेल ते करू शकतात, कारण त्यांना माणसासारखं जगायचं नसतं. विपरीत कर्म करून
आनंद मानणारी ती जनावरं असतात. पण मला माणसासारखं जगायचं आहे. मला माझं हे घर हवं. मला माझं कुंकू हवं. मला माझं माहेर हवं. मला माझ्या वडिलाची अब्रू हवी. पण नरशानी मल्ल्या मला सुख लाभू देणार नाहीत. ते माझ्या सर्वस्वाला काडी लावूनच स्वस्थ बसणार यात आता शंकाच नाही. गुना रोजच्या रोज हा एकच विचार करीत होती. राजाराम, महिपती, राणोजी यांनी गावात कडेकोट तयारी केली होती. हत्यारी माणसं मुकुंदाच्या घरावर पहारा करीत होती. परंतु भयंकर भीती गुणाची पाठ सोडित नव्हती. तिचा कशावरही विश्वास बसत नव्हता. ती मनात गांगरली होती आणि जेव्हा ती विचारमुक्त होत होती तेव्हा मनाला सांगत होती, हे येळापूर आहे. हे मुकिंदाचं घर आहे. ही वाघाची गुहा आहे. इकडं चाल करून येणाऱ्याचं डोकं जाग्यावर राहणार नाही. मी उगीच भ्याले आहे. परंतु दुसऱ्या क्षणी ती पुन्हा भीतीच्या अधीन होत होती. तिची ती निर्भयता क्षणिक ठरत होती. ज्या दिवशी 1,000 रुपये घेऊन नरशा गेला त्याच रात्री रामूनं मुकिंदाला येऊन सांगितलं होतं की नरशाची नि देशमुखाची एकी झाली आहे. शिवाय नरशाला मल्ल्यानं गुणाबद्दल पुष्कळस सांगितलं आहे. आपण सावध असलं पाहिजे. आणि त्याचप्रमाणे लोक सावध होते. रामू करीमची नरशावर नजर होती. राजाराम बंदूक घेऊन घारीप्रमाणे तळपत होता. एकदा गुणानं राजारामला अडून म्हटलं, तुम्ही उशीर करत जाऊ नका. लवकर घरी येत जा. मल्ल्या जिवंत हाय. घात होईल. पर तू इतकी का भ्यालीस? राजाराम तिला जवळ घेऊन म्हणाला, घरात बंदूक आहे. ती कशी चालवावी हे बी तुला ठाव आहे. मग इतकी घाबरलीस का? शिवाय मी तयार आहे. येणारं संकट हत्यारं तुडवीत येतं. गुन्हा खिन्न झाली आणि राजाराम म्हणाला, हत्यारं तुडवीत येणारं संकट मी तुडूनच मारीन. पण तू धीर सोडू नका. राजारामनं गुणाची समजूत घातली. नरशाचा गुणाला आलेला सांगावा, त्याचं गोपाळरावाकडे येणं जाणं यामुळे येळापूरचा शेतकरी सावध झाला होता. काही लोक तर बंदुका पाठीला लावून शेताची काम करीत होती. प्रत्येक पाऊल सावधगिरीनं टाकत होती. परंतु नरशा येत नव्हता. दिवसापाठी दिवस गेले. लोकांच्या मनावरची नरशाची दहशत दूर झाली. पुन्हा लोक नेहमीप्रमाणे मोकळे वावरू लागले. ते हत्याराला विसरले. परंतु गोपाळराव मात्र हत्यार धरून सावध होता. आपल्या 2 पिढ्याचे खून करणारे हे लोक मला क्षमा करणार नाहीत. नरशा माझ्या घरी येतो हे यांना समजलं आहे. म्हणून ते प्रथम माझ्यावरच चढाई करणार असा त्याचा समज झाला होता.